5 ऑगस्ट 2026 इन्स्टंट फॅमिली हा सिनेमा बघितला. मुलांना अडॉप्ट करण्याच्या बाबत आहे. ठीक आहे, म्हणजे मग अडॉप्ट केल्यावर म्हणजे आधी फॉरेनमधले रूल्स किती कडक आहेत, काय आहेत, आणि मग मुलांना अडॉप्ट केल्यावर त्यांचे कसे नखरे सहन करावे लागतात आणि मग कसं कोपअप करतात वगैरे वगैरे, किंवा कायदा कसा कडक आहे की तुम्ही हौसे करता अडॉप्ट करताय आणि नंतर मग तुम्ही मुलांना वाटेल तसं वागवताय, ते पण चालणार नाही, असं थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि मग जर तुम्ही प्रेमाने त्यांच्याशी वागले तर मग ते किती तुमच्याशी अटॅच होऊ शकतात किंवा होतात, हे ओव्हरऑल ती स्टोरी आहे. तर असंच एक जोडपं असतं ज्यांचं वय बरंच झालेलं असतं आणि बरंच म्हणजे 30-40च्या रेंजमध्ये असतात आणि त्यांनी कधी विचारच केला नसतो मुलांना, पण नंतर त्यांना असं वाटायला लागतं की आता आपण मुलाचा विचार केला पाहिजे. पण मग ते म्हणतात स्वतःचं मूल व्हायचं लगेच होईल न होईल, आणि जरी आता झालं तरी म्हणजे तो मोठा होईल तेव्हा मी किती म्हातारा झालेला असेल, त्याच्यावर मला खेळता येणार नाही वगैरे वगैरे, तो त्यांचा विचार करतो. मग असंच करता करता त्यांना हे लक्षात येतं की बरेच अनाथ मुलं आहेत अनाथ आश्रमात, तर त्यांना आपण अडॉप्ट करू शकतो आणि आपण जर 5-6 वर्षाचा मुलगा अडॉप्ट केला तर मग तो ठीक असेल. मग अशा प्रकारे ते लोक एका अनाथ आश्रमात जातात. तर तिथे असे त्यांच्यासारखे बरेच लोक आलेले असतात की ज्यांना अडॉप्ट करायचं असतं. मग तिथे त्यांना आधी थोडंसं त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, सांगितलं जातं त्यांना की तुम्हाला जेव्हा तुम्ही अडॉप्ट कराल मुलाला तर तुम्हाला त्यांच्याबरोबर राहावं लागेल, म्हणजे ते तुमच्यावर राहतील. त्यांनी काही कंप्लेंट केली तर मग ते तुम्ही अडॉप्ट नाही करू शकत. म्हणजे आधी तो एक ग्रेस पिरियड सारखं तुम्हाला त्यांच्याबरोबर राहावं लागेल. तर आणि त्या दरम्यान जर तुम्हाला पण नाही झालं की नाही बाबा आपण नाही यांच्याबरोबर हे करू शकत, तर तुम्ही पण परत देऊ शकता. अशा प्रकारचं ते हे असतं. तर असे त्यांचे 1-2 सेशन्स होतात आणि मग त्यांना एक्सपोज करतात मुलांच्या बरोबर, एक मेळासारखं फेअर करतात आणि मुलं तिथे खेळत असतात सगळे. आणि तुम्ही जाऊन भेटा कोणत्याही मुलाला, बोला त्याच्याशी आणि तुम्हाला जे वाटतात ते सांगा. तर ते असेच म्हणजे पाहत असतात तर त्यांना एक टीन एज मुलगी 13-14 वर्षाची बरी वाटते. पण मग ती पण आधी म्हणजे तो म्हणतो नवरा की मी जाऊन बोलतो तिच्याशी. त्याची बायको म्हणते की नको नको, टीनेज नको, आपण लहानच मुलं घेऊ, कारण टीनेज मुलं जरा तोंड फट असतात, मुंहफट असतात, त्यांना ड्रग्सची सवय असते किंवा ते वाया गेलेले असतात, त्याच्यामुळे ती रिस्क नको. तो म्हणे थांब ना मी जाऊन बोलतो तरी. पण त्या मुलीने ते ऐकलेलं असतं आणि मग ती त्याला तसाच जबाब देते, म्हणजे कशाला तुम्ही आले, आम्ही तर असं असतो ना तसं असतो. तर थोडक्यात मग म्हणजे नाही म्हणते ती. मग आणि ती म्हणते माझा एक लहान भाऊ आणि बहीण पण आहे, मग तुम्ही त्यांना पण अडॉप्ट कराल का, कारण मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आणि ते माझ्याशिवाय राहू शकत नाही. मग हे लोक बघतात त्या दोन्ही लहान मुलांना पण आणि त्यांना ते म्हणजे चांगले वाटतात. मग शेवटी ते डिसाईड करतात की आपण या तिघांनाही अडॉप्ट करायचं. म्हणजे आधी त्यांचं चाललं होतं एकाच्या ऐवजी आपण 2 करूया का काय, पण मग आता तिघांना अडॉप्ट. आणि मग खूप त्यांना हौस असते, तर त्यांनी घर खूप छान सजवलं असतं त्यांच्याकरता आणि प्रत्येकाला खोली हे ते, म्हणजे त्यांची सगळी व्यवस्थित काळजी घेतलेली असते. मुलं येतात आणि ज्यांच्याकडे ते राहत असतात आधी ते म्हणतात की बापरे हॉरिबल आहेत ही मुलं, तुम्ही नका घेऊ यांना. आणि ते गेले असतात आणायला तर घरही खूप अस्ताव्यस्त, पसारा वगैरे सगळीकडे असतात. म्हणतात ठीक आहे बघूया, आणि मग ते घेऊन येतात घरी. आणि तसं तर ठीकठाक त्यांचं सुरू होते, पण ती लहान जी अगदी मुलगी असते ती वेफर्सशिवाय काहीच जेवत नसते. ही पुष्कळ व्हेरायटी करून बघते, पण ती काय ऐकायला तर नाही, मला वेफर्सच पाहिजे. मग आकांतांडव, हे सांडव, ते थांडव, तोड फोड सगळे प्रकार सुरू होतात. आणि त्यांची आई ही ड्रग ॲडिक्ट असते आणि तिला जेल झालेली असते आणि वडील कोण माहितीच नसतात, म्हणजे इलिगल मुलं असतात ती खरं तर. मग एक दिवस कळतं की तरी हे लोक खूप त्यांच्याबरोबर प्रयत्न चालू असतात त्यांचे. आणि मग असं त्यांना थोड्या थोड्या दिवसांनी बोलवलेलं असतं की तुम्ही तुमचे कंप्लेंट सांगू शकता येऊन, किंवा कसं वाटतंय ते सांगू शकता. तर हे सगळे प्रकार चालू असतात त्यांचे. मग तेवढ्यात एक दिवस असं कळतं की तिची आई चांगल्या कंडक्ट करता जेलमधून सुटते. 5 महिने वगैरे झाले आणि तिने अजिबात ड्रग घेतली नाही वगैरे म्हणून.
तर मग हे लोक म्हणतात की बुवा त्यांना इच्छा असेल तर आईला भेटू. तर ही टीनेज वाली तर असतेच, म्हणजे एकदम इगर आईला भेटायला. तर हे लोक जातात. ह्यांना थोडंसं वाईटही वाटते, कारण मध्यंतरी तिने तिची बरीच काळजी घेतली असते. तिचे केस विंचरून दे गुंता झालेला असतो, आणि एक बॉयफ्रेंड असतो. तर तो कळतो यांना की नाहीये चांगला. मग त्याला जाऊन शाळेत भेटणं, त्याला जरा दम देणं. तर पण त्या याच्यामध्ये मग त्या छोट्या मुलाला इजा होते पायाला. तर मग त्यांना हॉस्पिटलाइज त्याला करतात. तर हा कसा धावपळ करतो वगैरे हे हे तिने बघितलेलं असतं. म्हणजे तिला थोडासा मग त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला असतो. पण शेवटी आईची ओढ असतेच. पण हळूहळू हे दोन लहान छोटे बऱ्यापैकी यांच्याशी रुळलेले असतात. म्हणजे जवळ गेलेले असतात त्यांच्या. कारण रात्री हा घाबरून उठायचा, तर आई प्रेमाने त्याच्या जवळ जाऊन त्याला हे करायची. मग हळूहळू म्हणजे त्यांनी डॅडी आणि मम्मी म्हणायला सुरुवात केली असते छोट्यांनी. पण ही मोठी जरा थोडीशी अजून ॲडमंट असते. मग हे लोक जेव्हा आईला तिच्या जेलमधून सुटले भेटायला जातात, तर आधी ते दोन लहान मुलं नसतात जायला तयार, पण मग ती बोलवते. आणि मग ते तिघही म्हणतात की आज आम्ही आईजवळ हा वेळ काढतो, तुम्ही 4 वाजता घ्यायला या. तर यांना थोडंसं ते वाईट वाटतं. ते म्हणतात किती सुनं सुनं वाटतंय आज हे घर वगैरे असं. मग 4 वाजता ते घ्यायला जातात. आणि मग नंतर असं ठरतं की मुलांनाच, म्हणजे हे म्हणतात की काय करणार आहे मग आता आई वगैरे. आता कोर्टात ॲडॉप्शनचं हे असतं. तर ती म्हणते नाही, आमची आई आता चांगली झाली आहे अँड शी कॅन टेक केअर ऑफ अस. आम्ही आईजवळच जाणार. मग झालं, हे आपले जड मनाने सगळं पॅक करतात वगैरे. आणि कोर्टातही हा म्हणजे निकाल देतो की बाबा मुलांना जर आईजवळ जायचं आहे आणि आईचं जर कंडक्ट ठीक आहे, तर मग अं, आईलाच म्हणजे कस्टडी मिळणार. तर मग हे वाईट म्हणजे दुःखी मनाने सगळं पॅक करतात. पण त्यांची आई त्यांना घ्यायलाच येत नाही. आणि ते लोक जे सांगतात, जिथून ते जे अनाथालय असतं, ते म्हणतात की तिने पुन्हा ड्रग घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ती म्हणते की ह्या मोठ्या मुलीने माझ्याकडनं जबरदस्ती फॉर्म भरून घेतला की कस्टडी द्यावी म्हणून. पण माझा काही इन्कमच नाही आहे आणि मी नाही घेऊ शकत काळजी. तर मग त्या लहान मुलीला खूप वाईट वाटतं. तर मग हे तिला खूप समजवतात की काही हरकत नाही म्हणे, तुला आमच्याकडे काही प्रॉब्लेम आहे का. तर मग म्हणजे मग तिला ते लक्षात येतं की आपण किती चूक करत होतो. आणि कारण ते त्यांना सगळीकडे घेऊन जायचे. पिकनिकवर त्यांनी खूप एन्जॉय केलं असतं. बाहेर फिरायला, मॉलमध्ये, मेळ्यामध्ये, सगळीकडे म्हणजे एन्जॉय करत असतात. शाळेत व्यवस्थित सगळं असतं. हा पर्सनली लक्षात घालत असतो वडील. मग शेवटी पुन्हा मग हिअरिंग होते. आणि मग जे लोक असं ह्यांच्यासारखे असतात की ज्यांना ज्यांना मुलांना अडॉप्ट करायचं असतं, मग त्या सगळ्या ठिकाणी ते लोक आलेले असतात तिथे त्या कोर्टात. आणि मग जज म्हणतो की ठीक आहे म्हणे, मग आता ह्या मुलांना राहायचं आहे का नाही या पेरेंट्स बरोबर. तर तिघही ओरडून हो म्हणतात. मग हे पण म्हणतात आम्हाला पण हे पोरं पाहिजेत, आमचं खूप अटॅचमेंट वगैरे झाले. आणि त्यांनी एक नवीन घर पण घेतलं असतं. मग ते पण छानपैकी डेकोरेट करायला हे मदत करतात. आणि मग प्रत्येकाला छान रूम घरही छान होते. म्हणजे सगळेच ते मग एक खूप छान फॅमिली तयार झालेली असतात. मग ते सगळं प्रोसेस झाल्यावर अडॉप्शनची वगैरे, ते म्हणे चला आता आपण एक फोटो काढूया. मग ते फोटो काढायला मग एक जो फोटो काढणारा असतो तो सोडून सगळेच तयार होतात. आम्ही पण उभं राहतो, आम्ही पण उभं राहतो. त्यांचे नाना नानी दादा दादी पण आलेले असतात. ते पण उभे राहतात आणि सगळेच बाकीचे पण जे अडॉप्शनला आले असतात सगळेच. आणि असे सगळे मोठी एक फॅमिली चा एक फोटो होतो आणि तिथेच एंड केलेला आहे. म्हणजे इन्स्टंट फॅमिली. म्हणजे तुम्हाला जर मुलं नको असतील तर तुम्ही असं गरजू मुलांना अडॉप्ट करू शकता आणि तुम्ही तुमची प्रेम देऊन फॅमिली बनवू शकता. असं त्याच्यातनं मेसेज आहे. ओव्हरऑल ठीक आहे सिनेमा.